प्रश्न असा आहे की ऊसाला इन जनरल हे 80 शेतकऱ्यांचं पीक असंही म्हटलं जातं. म्हणजे तर त्या संदर्भात म्हणजे तिकडनं हे कसं बघता येईल किंवा काय? कारण हे जनरली वाढत गेले त्याचं एक हे कारण आहे. म्हणजे सगळी साखळी आहे, बरोबरच आहे. पण ते खरोखर 80 शेतकऱ्याचं म्हणजे पाणी दिल्यावर ते आपोआप त्याचं बऱ्यापैकी मॅनेज होतं इतर पिकांच्या तुलनेत. ह्याच्याकडे आणि पर्यावरण या दृष्टीने हे कसं येतं? मला असं वाटतं ह्याच्याकडे परत थोडंसं मागे वळून बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एकूणच सगळा ह्याच्यामध्ये वसाहतवाद, कलोनियलिझम आणि ब्रिटिशांनी जे सगळं आपल्या एकूण पाणी व्यवस्था, ॲग्रिकल्चरमध्ये जे बदल केले. म्हणजे इनफॅक्ट आम्ही आमचा एक छोटा पेपर आहे सोपेकॉममध्येच, के आर दाते आणि आम्ही इतर, की कृष्णा खोऱ्यामध्ये ऊस कसा काय येत गेला आणि त्याचं थोडंसं जर हिस्ट्री पाहिली ना आपण, तर त्याच्यामध्ये धरणांची एक आहेच ना आपली स्वतःची हिस्ट्री, की कॅनॉल सिस्टम्स का आल्या, इरिगेशन सिस्टम्स का आल्या. तर ऑफकोर्स पाण्याची गरज हा एक भाग होता. पण बरंचसं काम, आणि विशेष करून महाराष्ट्रातला हा सगळा रेन शॅडोमधला भाग आहे ना, तर तिथे बरंचसं काम हे फॅमिन रिलीफ वर्क म्हणून होतं, की फॅमिन्स आहेत आणि काम काढायचं आहे आणि म्हणून धरणं बांधली गेली. असा हा सगळा म्हणजे इनफॅक्ट रावणगाव आणि हे सगळ्या ह्याच्यामध्ये तर आम्ही गावांचे स्टडीज केलेत, त्याच्यामधून खूप स्पष्टपणे दिसतं. आता एक रिसोर्स मोठा जनरेट झाला आहे आणि त्याचं अपलिफ्ट नाही आहे, अपटेकच नाही आहे. कारण शेतकरी म्हणजे त्या काळामध्ये शेतकऱ्यांना आधी ॲडव्हान्स द्या आणि मग पाणी घ्या, असा जो एक कलोनियल ह्याच्यामध्ये नियम होता, की वी नीड रेव्हेन्यू. कारण त्यांना रेव्हेन्यू हवा होता. म्हणजे तुम्ही एवढं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करता तर त्याला रेव्हेन्यू पण जनरेट व्हायला पाहिजे. तर हे जे होतं ना, की आधी पैसे भरा आणि मग पाणी घ्या, तर शेतकऱ्यांची पिकं काय होती? ज्वारी होती, बाजरी होती, तूर होती, तर विविधता होती त्याच्यामध्ये. ऊस नव्हताच असं अजिबात नाही, पण इट वॉज पार्ट ऑफ द लार्जर हे. तर अपटेक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कसे काही पॉलिसीज हे पुश केले गेले. मग कुठली अशी पिकं आहेत की ज्याच्यामध्ये इरिगेशनचा वापर हा होऊ शकतो. आणि ऑफकोर्स हे बदल केलेच गेले, की फर्स्ट तुम्ही पाणी घ्या आणि मग द्या, पण आम्ही म्हणतो ती पिकं घ्या. आणि दॅट वॉज डायरेक्टली लिंक्ड विथ रेव्हेन्यू कशातून जनरेट व्हायला लागेल. तर ऊसाचे तर आपल्याला माहिती आहे की ब्लॉक्स आहेत. ब्लॉक्स म्हणजे लिटरली त्या वेळेला ह्या एरिया क्षेत्रामध्ये ऊसच घेतला जाईल आणि ते अजूनही काही इरिगेशन कमांड्समध्ये तशा पद्धतीने ते चालू आहे. तर तुम्ही जेव्हा अशा पद्धतीची धोरणं सातत्याने आणत असता, की जिथे तुम्हाला वेगळ्या पिकाचा काही फार पर्याय नाही आहे किंवा इन्सेंटिव्ह नाही आहे, आणि ते अशाच पद्धतीने डेव्हलप होत गेलं. म्हणजे हिस्टॉरिकली तो संदर्भ जरी असला तरी नंतर आपल्याला माहिती आहे की कोऑपरेटिव्स कशाभोवती उभ्या राहिल्या. मग साखर कारखान्यांना सातत्याने काहीतरी फीड होणं गरजेचं होतं. मग तुम्हाला ऊस घेणं गरजेचं होतं. मग त्या ऊसाला रेम्युनरेटिव्ह प्राइसिंग दिलं गेलं. ज्वारी बाजरीला नाही, ते आहे एका लिस्टमध्ये, 23 पिकांच्या लिस्टमध्ये, पण रेम्युनरेटिव्ह प्राईस इज अ लीगल एन्टायटलमेंट, जे कारखान्याला द्यावंच लागतं. मग दॅट इज द इन्सेंटिव्ह ना, की जे शेतकऱ्यांना हे आहे. हा एक भाग. पण दुसरा असाही भाग होता की इरिगेशनचे इंटरवेल्स, म्हणजे तुम्ही जेव्हा शॉर्ट ड्युरेशन पिकं घेत असता ना, म्हणजे ज्वारी आहे किंवा भाजीपाला आहे, ही काही 15 दिवसात, काही 1 महिन्यात, काही 2 महिन्यात, म्हणजे त्यांच्या सायकल्स ह्या शॉर्ट असतात आणि त्याच्यामुळे त्यांची पाण्याची रिक्वायरमेंट पण फ्रिक्वेंट असते. आता हे सगळी व्यवस्था बसवायला द डिपार्टमेंट वॉज नॉट विलिंग टू इन्व्हेस्ट. मग कुठली पिकं ज्याचे लाँग इंटरव्हल्स चालतात? म्हणजे उसाला तुम्ही, म्हणजे आळशी कोण आहे इथे ॲक्च्युली? आळशी पण, आणि दोज हू डोंट वॉन्ट टू इन्व्हेस्ट. म्हणजे पब्लिक इन्व्हेस्टमेंट्स द्यायच्याच नाहीत. ही जर तुमची पॉलिसी आहे, हे जर तुमचं धोरणं आहेत, तर तुम्ही शेतकऱ्यांना खूप कमी चॉईसेस ठेवता. की ओके, मग मला रेम्युनरेटिव्ह प्राइसिंग ह्याला मिळणार आहे, मला पाण्याचं माझी जे काही रोटेशन आहे हे 1 महिन्यानीच येणार आहे किंवा 2 महिन्यांनीच येणार आहे, आणि माझा जो ऊस आहे तो डायरेक्टली शेतातून कारखान्यात न्यायची व्यवस्था होणार आहे. ह्या सगळ्या फेवरेबल सिस्टम्स ज्या आहेत त्यांनी अमुकच पीक हे प्रमोट होतं. हीच व्यवस्था तुम्ही देणार आहे का ज्वारी, बाजरी, तूर, कडधान्य? तर ती व्यवस्था जिथे जिथे डेव्हलप होती आहे ना,
तिथे तिथे ती पिकं येत आहेत ना पुढे. म्हणजे सोयाबीन फॉर एक्झाम्पल, सोयाबीन इज व्हेरी एसेन्शियल फॉर कॅटल फीड आणि फॉर ऑइल्स आणि अनेक त्याचे जे ग्लोबल मार्केटशी लिंकेजेस आहेत ते प्रमोट होतं आहे एका अर्थाने. ते हार्डी पण क्रॉप आहे, पण कापूस आता रिप्लेस होतो आहे अकोल्या वगैरे सारख्या जिल्ह्यांमध्ये विथ सोयाबीन. सो इमॅजिन, म्हणजे ही अशी सगळी व्यवस्था आहे, तर त्याच्यामध्ये आळशी इज नॉट द शेतकरी क्लिअरली, आणि हे व्हेरी पॉलिसी प्रमोटेड, आणि त्याच्यामध्ये क्लायमेट चेंजनी अर्थातच अनेक गोष्टी ॲग्रवेट होत जातात. त्यामुळे ऊसाचं हे खूप वेल नीट राजकारण आपल्याला दिसतंय, आणि एकेका पिकाचा अभ्यास केला तर ते एकेका पिकाचा असं वेल नीट राजकारण आपल्याला दिसेल की जिथे हाऊ कॅपिटलिझम इज कॉन्स्टंटली इंटरॅक्टिंग विथ स्टेट, विथ पेट्रियार्की, विथ कास्ट. म्हणजे असं अजिबात नाही की दिस इज इकॉनॉमी अँड दिस इज कल्चर अँड सोशो कल्चर. त्यांना लागते ती पुरुष प्रधानता. अदरवाईज वाय विल दॅट वुमन वर्क फॉर फ्री ऑन अ शुगर केन फार्म? हे आम्हाला समजण्यासाठी आय थिंक दीज डिबेट्स वर व्हेरी इम्पॉर्टंट. कारण नाहीतर एका पद्धतीने आम्ही विचार करत गेलो असतो ना, म्हणजे की सोशो कल्चरलमध्ये वेगळं काम, मग भांडा स्त्रियांच्या, ते भांडायलाच पाहिजे, म्हणजे देर इज नो अंडरमायनिंग ऑफ एनी ऑफ द स्ट्रगल्स. पण हे इंटिग्रेटेड पद्धतीने लढाया आणि आपले डिमांड्स उभे करण्यासाठी ह्या सगळ्याचं आकलन होत जाणं खूप महत्त्वाचं होतं. आणि ऊस पीक घेणं आणि ऊस पीक आणि ऊस तोडणी हे पुन्हा वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ते जे आळशाचं पीक जे म्हटलं ते त्या अर्थाने की ते क्रॉप तयार होण्यासाठी काय लागतं या अर्थाने. जसं सोयाबीनचं पण आहे ना, की सोयाबीन लावणं आणि ते का लावतात शेतकरी, तर दारात येतो तो खरेदी करायला. हा मला वाटतं की भाग आहे जास्त. म्हणजे बाकी त्यातला जो श्रमाचा भाग तू म्हटलास तो अगदी स्वतंत्रपणेच पाहायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याचं लिंकेज अशा पद्धतीने आहे की ते श्रम पण इझिली अवेलेबल होतात ना एज चीप लेबर. सो म्हणजे ते आहेच इंटिग्रेटेड, दाराशी येतो आणि तो येऊ शकतो, कारण देर इज अ होल चेन ऑफ लेबर दॅट इज इन्व्हॉल्ड. कोणी हार्वेस्ट केलं असतं ते, हा सगळा आहेच ना मुद्दा. म्हणजे आता मेकनायझेशन आपण म्हणतोय, हार्वेस्टर्स यायला लागलेत ऊसामध्ये सुद्धा, त्याच्यामुळे लोकांची कामं कमी होत आहेत वगैरे. पण भांडवलशाही तोपर्यंत तो हार्वेस्टर ॲक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत त्यांच्या साखरेमध्ये ते रिटर्न्स नाही दिसत आहेत ते अजूनही. सो हार्वेस्टर्स आर ओनली स्टँड बाय स्टील, असं पण आहे. म्हणजे त्यामुळे आहेच ते खूप क्लोजली लिंक्ड असं हे आहे. हे ऊस काढणीसाठी जे लेबर वापरलं जातं, भटक्या समाज किंवा भटक्या जाती तुम्ही म्हटलात, तर ह्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, म्हणजे 3 राज्यांची जी नावं तुम्ही घेतली ती ह्या तिन्हीमध्ये ती बाहेरनं येतात का लोक, का त्या राज्यातलीच आहेत, आणि लोकली ते लेबर उपलब्ध नाही आहे का ते महाग जास्ती पडतं म्हणून ह्या जाती म्हणजे त्यांना घेतलं जातं या कामासाठी? हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं, सुरुवातीला जे तुम्ही बोलला होता त्याबद्दल एक आहे की इको फेमिनिझमचं क्रिटिक हे अँटी फेमिनिझम का आलं, कशा पद्धतीने आलं? बरेच प्रश्न आहेत. म्हणजे हे ऊसतोडणीचं जे सगळं आहे, म्हणजे जसं मी म्हटलं ॲक्च्युली ते थोडंसं सगळ्या राज्यांमधले पॅटर्न्स वेगळे का आहेत ह्यातलं आम्हालाही आमची थोडी अजून अधिक समज वाढवायची आहे. पण महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक, महाराष्ट्र हा प्रायमरीली ज्याला म्हणता येईल ही सगळी व्यवस्था महाराष्ट्रात प्रायमरीली दिसते आपल्याला. गुजरात ओव्हरऑलच प्रोडक्शन इज नॉट लाईक UP अँड महाराष्ट्र, त्यामुळे तिथे प्रश्न वेगळे आहेत. आणि तिथे काही खूप पुरोगामी गोष्टी पण आहेत की जिथे वर्कर्स हे डायरेक्टली शुगर फॅक्टरीजबरोबर कॉन्ट्रॅक्टमध्ये येतात. उत्तर प्रदेशमध्ये शेतकरीच एम्प्लॉय करतात, म्हणजे जसं लोकल मजूरच असतो तो. आता त्याच्यामुळे ते लॉजिक कसं वर्क होतं खरं म्हणजे मी सगळा डेटा पाहिला आहे, मला कळत नाही, कारण त्यांचं शुगर रिकव्हरी इज ॲज हाय ॲज महाराष्ट्र. सो मला माहिती नाही आहे, म्हणजे उत्तर प्रदेश अभ्यासण्याची गरज आहे की वाय दॅट सिस्टम वर्क्स दे डिफरंटली. पण महाराष्ट्रात हे जे येतात कामगार, म्हणजे महाराष्ट्रातलेच दुष्काळी भागातून प्रामुख्याने मराठवाडा, पण उत्तर महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, जळगाव, तिथूनसुद्धा मोठ्या प्रमाणात लेबर आहे. आणि आता इन्क्रीजिंगली छत्तीसगड म्हणजे ट्रायबल लेबर पण येत आहे. ते पण हे बदल का आपल्याला दिसत आहेत हेही
जस्ट आम्ही आत्ता काही काही मॅपिंग सुरू करतो आहे, त्याच्यामध्ये गोष्टी लक्षात येत आहेत. पण ट्रेडिशनली म्हणण्यापेक्षा जे पूर्वी काम करत होते त्याच्यामध्ये बीडचा वंजारी समाज हा मोठ्या प्रमाणात होता. पण आता जर पाहिलं तर दलितमध्ये पर्टिक्युलरली शेड्यूल कास्टमधले लोक मोठ्या प्रमाणात आहेत ऊसतोडीमध्ये. आधी जो सगळा हे होता तो महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर थोडंफार आणि कर्नाटकमध्ये आता इन्क्रीजिंगली कर्नाटकात जास्त तिथे लोंढा जाताना दिसतोय. पण एक बदल असा पण दिसतोय जो मी मगाशी म्हणत होते की ऊसाचंच प्रमाण बीड, हिंगोली, परभणी सारख्या जिल्ह्यांमध्ये वाढल्यामुळे तिथे सुद्धा आता लेबर रिटेन होतोय. पण त्याचं नेचर अजूनही मायग्रंट ह्याच स्वरूपाचं आहे. म्हणजे आम्ही गेलो की 6 महिने तिथे तळ ठोकणार आणि तो तळ ठोकणे इज व्हॉट ॲक्च्युली अलाउज फॉर दॅट प्रॉफिट मेकिंग. कारण तुम्ही अवेलेबल लेबर असता कोणत्याही वेळेला. 3 वाजता ट्रॅक्टर येतो पहाटे, तर 3ला ते लोड झालंच पाहिजे ऊस. कारण मी मगाशी जसं म्हटलं ना की हार्वेस्टिंग आणि क्रशिंगमधला वेळ हा जेवढा कमी असेल तेवढं त्यातला प्रॉफिट हा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला पॅटर्न्स असे खूप दिसत आहेत आता. पण ज्याला म्हणतात ना गावटोळी म्हणजे तुम्ही जे म्हणताय लोकल लेबर, की सकाळी गेलो कामावर आणि संध्याकाळी परत आलो, त्याला उसाच्या ह्याच्यात गावटोळी म्हणतात. आता ते अर्थातच दॅट लेबर इज नॉट अवेलेबल 24/7. 3 वाजता पहाटे आलं तर कोण, असे सगळे हे असल्यामुळे अजूनही त्याचं नेचर हे मायग्रंटच आहे. गावटोळी आणि ह्याच्यामध्ये आहेच फरक. कारण ह्याच्यामध्ये म्हणजे ते ॲक्च्युली दर पत्रक काढलं जातं. एक लवाद आहे ऊसाचा, दर 3-4 वर्षांनी त्याचं दरपत्रक असतं आणि त्या दरपत्रकामध्ये खूप न्यूआन्सेस असतात. म्हणजे जर तुम्ही टोळी असाल तर टोळीसाठी काय टनामागे दर, जर तुम्ही गाडीवान असाल, गाडीवान म्हणजे ते त्यांचा तळ कारखान्यातच ठोकून असतात, बैलगाडी असते त्यांच्याबरोबर आणि ते बैलगाडी फक्त प्लाय करतात, म्हणजे इकडून तिकडे नेत असतात, तर त्यांचे दर वेगळे, गावटोळीचे दर वेगळे, असे दर अगदी वेगळे असतात. श्रम आणि ह्याच्या आधारावरती थोडंफार केलेलं आहे त्यांनी, बट इट इज स्टील एक्स्ट्रीमली एक्सप्लॉयटेटिव्ह. पण आता जे दिसतं आहे आपल्याला ना की बीड आणि इथला लेबर हा जास्त करून कर्नाटक, ह्यावर्षी तर तमिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये पण गेलेले दिसत आहे. म्हणजे तिथेही शुगरकेनचं हे वाढत चाललेलं आहे. पण त्यामुळे छत्तीसगड आणि ट्रायबल एरियाजमधले आत्ता तर अलीकडे गडचिरोली, आपल्या महाराष्ट्रातूनच दुसरंच काम मिरची तोडायला तुम्हाला नेतो म्हणून एक मुलींची टोळी नेली, फक्त एक मुलगा पुरुष होता, 1-2 पुरुष होते त्यांच्याबरोबर, आणि बीडला नेलं आणि त्यांना सांगितलं आता तुम्हाला ऊस तोडायचा आहे. तर हे जे खूप बदल होत आहेत ना, तर ते अशाही कारणामुळे आहे की ट्रायबल लेबरर्स म्हणजे एक्सप्लॉयटेशन अजूनच इझिली शक्य आहे फॉर मल्टिपल रिझन्स. एक त्यातलं की हे पहिल्यांदाच त्या कामामध्ये काही जे येणार आहेत त्यांचं, पण जे आहेत पहिल्यापासून सुद्धा इन कम्पॅरिझन बार्गेनिंग पॉवर आणि हे सगळे सुद्धा मुद्दे असू शकतात. पण तुम्ही जेव्हा कम्प्लिटली अप्रूट होता, तुमच्या राज्यातूनच एका वेगळ्या राज्यात जाता, तेव्हा जे वेगवेगळे खूप म्हणजे एक ग्रुपच आहे पश्चिम भारत म्हणजे ते वेगवेगळ्या स्पेसिफिकली आदिवासी वर्कर्सच्या ऊसतोडणीमधलं काम जे करत आहेत त्यांनी अनेक असे गोष्टी डॉक्युमेंट केल्या आहेत की जिथे किडनॅपिंग होत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्लॉयटेशन्स होत आहेत. पण हे प्रमाण पण आदिवासींचं आता ऊसतोडीच्या ह्याच्यामध्ये वाढत चाललं आहे. सुनीती पण मला वाटतं सांगू शकेल. हे खूपच चित्र असं खूप रॅपिडली बदलताना दिसतं आहे आपल्याला. म्हणजे एक सिंग्युलर अंडरस्टँडिंग घेऊन तुम्ही कामच नाही करू शकत. तुम्ही सतत हे ट्रेसिंग, मॅपिंग आणि हे सरकारला काही घेणं देणं नसतं. जातात आमचे स्त्रियांचं एक्सप्लॉयटेशन मात्र कॉमन तर आहेच, पण त्याचे पण बदल दिसतात ना आपल्याला. म्हणजे एकतर तो ओव्हरऑलच सगळ्या शेतीमधलं जो डिस्ट्रेस आहे आणि जो इनफॅक्ट इतर ज्या ह्याच्यातून मांडणी खूप चांगल्या पद्धतीने येते की शेतीमधलं आरिष्ट म्हणजे संकट जे आपल्याला दिसतंय त्याचं बर्डन बायकांवरती खूप जास्त आहे. आणि त्याच्यामधला म्हणजे पाणी नाही, जमीन जंगल ह्या सगळा ऱ्हास तर आपल्याला दिसतोच आहे. पण
उदाहरण जे मी घेते की शेतकरी आत्महत्या होते आणि ती बाई जी मागे राहते तिच्यावरती त्या कुटुंबाचं सगळं पेलणं हा तर भाग आहेच. म्हणजे फायनान्शियल लायबिलिटी, तो सगळा स्टिग्मा असतो, म्हणजे तुझ्यामुळे आत्महत्या झाली हे सरसकट मांडलं जातं, तिला घरातून हे काढणं. तर ह्याच्यामध्ये तिचं जे काम म्हणजे ती एकतर हे सगळं म्हणजे फायनान्शियल लायबिलिटीज आणि ह्या सगळ्याला सामोरं जाणं हा तर एक तिच्या कामाचा भागच आहे. पण एकूणच सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आता तिला पेलायला लागणं, हे जे काही आज चित्र दिसतंय ना त्याच्यामध्ये शेतीतलं आरिष्ट हे खूप थेट संबंध त्याचा स्त्रियांच्या कामाशी दिसतोय. आणि तो आम्हाला कशा पद्धतीने काय काय दिसतंय की हे स्थलांतर तर होतंच, पण स्थलांतर म्हणजे परत जेव्हा येतात म्हणजे साधारण एप्रिलमध्ये वगैरे, तर एक आम्हाला अशी समज होती आमची आणि काही वर्ष आम्ही पाहत पण होतो की मग त्या 6 महिने असतात तिथेच. पण तेही चित्र आता नाही आहे. ॲक्च्युली महिनाभरातच त्यांना छोटी मोठी परत स्थलांतरं करायला लागतात. म्हणजे आज कांदा काढणीला गेलो, कारण तो सीझन चुकवायचा नाही आहे. कांदा कापणीला गेलो, दुसरं अजून भाजीपाला ह्याच्यासाठी गेलो. तर हे जे मायग्रेशन आहे ना सातत्याने आज आपल्याला ग्रामीण भागात ते चित्र दिसतंय की ज्याला आपण म्हणतो की प्रिकॅरिटी, खूपच अनसर्टन्टी आपल्या लाईव्हलीहूड्सच्या संदर्भात जी दिसते आणि ती बाई ते ओझं पेलताना खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय. सगळ्या बायकांच्या ग्रुप्स, बायकांचे गँग्स, म्हणजे कसं एका बाजूला आपल्याला दिसतं ना की पुरुष प्रधानता कंट्रोल करत असते स्त्रियांची मोबिलिटी. म्हणजे ही आर्ग्युमेंट ॲज अ फेमिनिस्ट आपण खूप स्ट्रॉंगली होल्ड करत आलेलो आहे. पण इथे पेट्रियार्की अकॉमोडेट्स जस्ट लाईक कॅपिटलिझम अकॉमोडेट्स म्हणजे चालेल ना मला, तुम्ही जा पण घर जगवा, कुटुंब जगवा. सो दे आर कॉन्स्टंटली ऑन द मूव्ह ॲक्च्युली. म्हणजे हे एक नवीन जे दिसतंय ना आपल्याला चित्र की आले गेले आणि इवन ॲज गँग्स ऑफ विमेन. म्हणजे असंच नाही फक्त की कोयता जिथे पुरुष आणि स्त्रिया, पण असंही आपल्याला एक बदलतं चित्र दिसतंय. दुसरा जो तुमचा प्रश्न होता की अँटी फेमिनिझम, हा तशा अर्थाने नव्हता. फक्त फेमिनिस्ट्समध्ये एक क्रिटिक होतं की आपण म्हणजे हाऊ कॅन विमेन बी इनहेरेंटली क्लोज टू नेचर. म्हणजे कारण का म्हणजे मग आपण जसं म्हणलं मी मग की बायोलॉजिकल डिटर्मिनिझम मान्य करतोय का, मग का आपण हा सगळा फेमिनिस्ट लढा उभा करतोय की जिथे आपण चॅलेंज करतोय की सेक्स इज नॉट द फेट, असं आपण चॅलेंज करतो ना फेमिनिझममध्ये. पण हे परत आपल्याला खेचतंय का तिथे, असे प्रश्न होते. पण आय थिंक तुम्ही जर ते एक व्यापक मांडणी जी आहे इको फेमिनिझम, फेमिनिस्ट, वेगवेगळ्या नावानी ती आता त्याचं थिंकिंग पुढे येत गेलं, त्याच्यामध्ये हा मूळ मला वाटतं गाभा महत्त्वाचा आहे की एक्सप्लॉयटेशन ऑफ नेचर इज ऑलवेज ॲट द कॉस्ट ऑफ विमेन, बट ऑल्सो अमंग विमेन कुठली जात, एथनिसिटी, हे सगळे पण फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्ही विमेन म्हणजे अपर क्लास, एलिट, माझ्या तुमच्यासारख्या बाईला तसे परिणाम नाही आहेत, त्याचे वेगळ्या पद्धतीने आहेत. पण जे डायरेक्ट परिणाम जी आज ग्रामीण आदिवासी क्षेत्रातली बाई किंवा इथे कष्ट करणारी बाई शहरांमधली भोगते ते खूप वेगळे आहेत. तर तो डिफरन्स आपल्याला सातत्याने पुढे आणला पाहिजे. मला वाटतं व्यापक एन्व्हायरमेंट अँड फेमिनिझमच्या डिबेट्समध्ये हे येतं विथ अ लॉट ऑफ डिफरन्स इन द वे दे आर्टिक्युलेट. सांगली जिल्ह्याबद्दल म्हणजे आता सगळं गोवरं स्वरूप दिसतं आपल्याला, परंतु सांगली जिल्हा पूर्णपणे कर्नाटकातले जे मजूर त्यावेळेला खुदाई कामाला म्हणून आले, लिफ्ट इरिगेशन जी झाली ती लिफ्ट इरिगेशन फक्त कर्नाटकच्या मजुरांमुळे झाली. कारण मी सांगली जिल्ह्यातलीच आहे, मी 19 वर्ष शेतीही केली, त्याच्यामुळे मला तुम्ही सांगताना सगळं ते डोळ्यासमोर दिसायला लागलं की सहकारी सोसायट्या, लिफ्ट इरिगेशन आणि ही जी सोसायट्यांच्या मार्फत ज्या शेती चालत होती आमची, त्याला एक स्वरूप वेगळं होतं की गूळ तयार होणं, गुऱ्हाळ असणं आणि त्याच्यामुळे तो एक वेगळा हे होता. आणि नंतर हे लेबरही आले, कारखान्याच्या चिमण्या पण उभ्या राहिल्या आणि त्याच्यामुळे हे जे लेबर यायला लागले की शेवटी पोट वाईट आहे सगळ्यांचंच. तर नगरी लोक जास्त आमच्याकडे येत होती, परंतु सुविधा काही नाही.
आणि मराठवाड्यामध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला आणि शेतकरी आत्महत्या झाल्या त्यावेळेला जेव्हा पाहणी केली तेव्हा अतिशय विदारक दृश्य होतं की म्हणजे त्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, घराचा प्रश्न, आणि एक बाई काम करत होत्या तर गुऱ्हाळावर, त्या म्हणल्या आजच 13वं केलं नवऱ्याचं, नैवेद्य पत्र्यावर ठेवला आणि मी कामाला आले. कारण जर माझी आता मजुरी मला बुडवून चालणार नाही, कारण पोट भागवायचं कसं. म्हणजे ह्या ज्या महिलांच्या वाट्याला ज्या येणाऱ्या गोष्टी असतात ह्या फार विदारक आहेत. कारण आमच्याकडे बाया ज्या बाळंतीण झालेल्या लहान पोरांना घेऊन यायच्या, तर आमच्याकडे गाई म्हशी होत्या. म्हणलं यातले दूध पास. ती म्हणाली आज द्याल उद्या द्याल, तुमच्याकडे तोड आहे तोपर्यंत आम्हाला दूध मिळेल, पण दुसरीकडे पोराला दूध चटक लागणी तर ते वाईट आहे. त्याच्यापेक्षा ती साबुदाण्याची कांजी त्याला रोज मला पाजता येईल, हे तिचं विचार करण्याचं पण हे म्हणजे भयंकर अनुभव, विचित्र. आपल्याला जेव्हा आजपर्यंत जातो ना त्यांच्यापर्यंत तर तेव्हाच आपल्याला कळतं. तर महिलांचे प्रश्न हे जे आहेत, शारीरिक तर आरोग्याच्या बाबतीत तर काहीच नाही, म्हणजे त्यांना खरंच सुविधा नाही आहेत. ही प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट म्हणून मी बोलले. पुढचे 1-2 मला असं वाटलं की जे म्हणजे एक ज्याला मगाशी मी म्हणत होते ना की काही इव्हॉल्विंग डिबेट्स होत्या, त्याच्यामध्ये ह्याच्या भोवतीच एका बाजूला भारताच्या संदर्भात आणि एकूण साऊथ एशियाच्या संदर्भात हे बीना अग्रवालनी जे फेमिनिस्ट एन्व्हायरमेंटलिझम ची एक मांडणी केली होती. पण त्याचबरोबर म्हणजे जगभरातच आणि वेगवेगळ्या भागातून, अर्थात संदर्भ खूप वेगवेगळे होते, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने एक मांडणी होताना आपल्याला दिसते, ज्याच्यामध्ये ज्याला एक अम्ब्रेला टर्म म्हणता येईल, फेमिनिस्ट पॉलिटिकल इकॉलॉजी. आणि हे अर्थातच सगळा हा इकॉलॉजीमधल्या डिबेट्समधून आलेला, पण ह्याच्यामध्ये एक जो जास्त ज्याला म्हणता येईल की प्रकर्षाने मुद्दा मांडला गेला तो म्हणजे ओव्हरऑल 2 गोष्टी ॲक्च्युली. एक हा म्हणजे सत्ता संबंध प्रस्थापित करणं, म्हणजे एकूण कुणाकडे नैसर्गिक साधनं आहेत, म्हणजे हू हॅज कंट्रोल ओव्हर रिसोर्सेस. आणि दुसरा जो त्यातला महत्त्वाचा ह्या सगळ्या फेमिनिस्ट पॉलिटिकल इकॉलॉजीमधून म्हणजे त्यांचं जे काही जगभरातून त्यांनी डॉक्युमेंटेशन केलं होतं त्याच्यामधून एक येत होतं की स्त्रियांमध्ये रेझिस्टन्स करण्याची क्षमता, म्हणजे कलेक्टिव्ह स्ट्रगल्स, अगदी लोकल पातळीपासून ते ग्लोबल ह्याच्यापर्यंत कशी आंदोलनं, रेझिस्टन्स. आणि हे रेझिस्टन्स म्हणजे रेझिस्टन्स आपण वेगवेगळ्या अर्थाने समजलं पाहिजे ना, म्हणजे फक्त एक मोठं आंदोलन रस्त्यावर होतं हाच नाही, पण मी माझी जमीन वाचवते आहे माझ्या पातळीवरती, किंवा रेझिस्टन्स इज ऑल्सो की मी म्हणजे समजा माझ्याच कुटुंबामध्ये शेती अमुक पद्धतीनेच केली पाहिजे, ह्याला कुठेतरी चॅलेंज करून एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी एक पर्याय निवडते आहे. हा पण कसा रेझिस्टन्स आहे, असं एक खूप व्यापक मांडणी ह्या फेमिनिस्ट पॉलिटिकल इकॉलॉजीच्या ह्याच्यामधून आली. एक तर मी जसं म्हणलं की म्हणजे ही सगळी साधनं कुणाच्या ताब्यात आहेत आणि त्याच्यामध्ये मग महिला कुठे आहे, मग महिला मग ती ग्लोबल साऊथमधली असेल तर तिच्याकडे काय आहे, वेगवेगळ्या जाती वर्गातली असेल तर तिच्याकडे काय आहे, आणि त्यामुळे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणं आणि त्याच्या भोवती आपलं काम असणं हे एक कुठेतरी महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे हा सगळा राईट टू लँड, राईट टू वॉटर, ह्या सगळ्या ज्या एका अर्थाने चळवळी उभ्या राहिल्या किंवा मागण्या उभ्या राहिल्या फेमिनिस्ट स्ट्रगल्समध्ये सुद्धा, तर त्या कुठेतरी ह्या सगळ्या थिंकिंगमधून इव्हॉल्व झाल्या होत्या, त्या प्रोसेसमधून इव्हॉल्व झाल्या होत्या. पण म्हणजे हा जो एक महत्त्वाचा भाग ह्यातला फेमिनिस्ट पॉलिटिकल इकॉलॉजीचं जे लर्निंग आमच्यासाठी होतं की स्ट्रगल्स, बायांची जी काही स्ट्रगल्स आहेत, फॉर्म्स ऑफ रेझिस्टन्स आहेत, ते अगदी त्यांच्या घरातल्या पातळीवरती, मायक्रो पातळीवरती जरी असली तरी दोज फॉर्म्स ऑफ रेझिस्टन्स हॅव टू बी सीन इन द लार्जर कॉन्टेक्स्ट ऑफ द रेझिस्टन्स ॲट द ग्लोबल, नॅशनल, वेगवेगळ्या मॅक्रो लेवल्सला सुद्धा. त्यामुळे फेमिनिस्ट पॉलिटिकल इकॉलॉजी अर्थात त्याचे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये
एकंदरीत शासन व्यवस्था म्हणजे द स्टेट आणि आपले हे आपण जे मगाशी सगळं बोललो कास्ट पेट्रियार्की ह्या सगळ्याचं सत्ता संबंधांमध्ये काय रोल आहे ह्याची मांडणी खूप चांगल्या पद्धतीने फेमिनिस्ट पॉलिटिकल इकॉलॉजीमध्ये झालेली आहे आणि हे सगळे इंटरलिंक्ड आहेत. त्यामुळे म्हणजे एका बाजूला विमेन एन्व्हायरमेंटमधले जे वेगवेगळे डिबेट्स ज्याच्याविषयी मी मांडणी केली आत्ता इको फेमिनिझम आहे फेमिनिस्ट एन्व्हायरमेंटलिझम आहे फेमिनिस्ट पॉलिटिकल इकॉलॉजी आहे आणि आता जे आलेलं आहे ह्या सगळ्या ह्याच्यामधून थिंकिंग पण ज्याला आपण म्हणतो ना की एक वेगळं मांडणी करण्याची जी गरज आहे ती म्हणजे हा सगळा पुनरुत्पादता म्हणजे सोशल रिप्रोडक्शन म्हणजे काय आपण हे सगळं जे बायांचं काम आहे की गिविंग बर्थ टू अ न्यू जनरेशन टेकिंग केअर ऑफ द ओल्ड टेकिंग केअर ऑफ रिसोर्सेस एन्शोरिंग की ताटात जेवण असेल हा सगळा केअरचा भाग आहे आणि ही जी केअर किंवा काळजीचा सगळा जो भाग आहे तो मॉनिटाईज नाहीच होऊ शकत ना. त्याचा आपण पैशामध्ये म्हणजे असे पण खूप एक्सरसाइजेस सुरू आहेत की हे सगळं मॉनिटाईज करायचंच ठरवलं तर GDPमध्ये बायकांचा कितीतरी मोठा रोल असेल तर हे मॉनिटायझेशन होऊ शकत नाही. म्हणजे एका बाजूला एक चळवळ आहे सुरू सोशल रिप्रोडक्शनचे जे सगळे मानणारे आहेत की केअर वर्क हॅज टू बी पेड वर्क म्हणजे द स्टेट हॅज टू पे लाईक अ स्टायपंड. म्हणजे इनफॅक्ट ब्राझीलमध्ये एका काळी एकट्या महिलांना एक स्टायपंड दिलं जायचं की काहीतरी वॉटेवर 5,000 रुपीज अ मंथ असं म्हणूया आपण फॉर एव्हरी सिंगल वुमन बिकॉज शी इज प्रोव्हाइडिंग केअर टू द फॅमिली. पण दुसऱ्या बाजूला असाही एक स्ट्रँड आहे की असं जर आपण मॉनिटायझेशन करायला लागलो तर मग हे सगळं जे काम आहे म्हणजे जे लाईफ मेकिंगचं काम आहे ते शेअर होण्याची भाषाच नाही येणार जी फेमिनिस्ट मूव्हमेंटमध्ये खूप स्ट्रॉंगली होती ना की हे दिस हॅज टू बी शेअर्ड. मग तुम्ही इथे स्टेटचा रोल काय पुरुषांचा रोल काय वेगवेगळ्या संस्थांचा रोल काय हे तुम्ही सगळं डिस्काउंट करताय आणि फक्त तिला पेमेंट द्या की सगळे प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे ह्याला खूप गृहिणीला पगार द्यायचा ह्याच्यावरून तर हे म्हणजे खूपच अजूनही म्हणजे ते शमलेले नाही आहेत ते डिबेट्स आहेत त्याच्याभोवती चळवळी होत आहेत त्याच्यावरती खूप स्ट्रॉंग मतं असलेले ग्रुप्स आहेत आणि खूप ॲडव्होकसी त्याच्यावरती सुरू आहे की नाही गृहिणींना पगार दिले पाहिजेत फॉर ऑल द केअर वर्क दॅट दे डू. पण दुसऱ्या बाजूला हे काम हे शेअर्डच वर्क असलं पाहिजे आणि इथे स्टेटचा काय रोल असला पाहिजे कुटुंब संस्थेचा काय रोल असला पाहिजे ह्या सगळ्यावरती एक वेगळ्या प्रकारची मागणी मांडणारं ऑफकोर्स एक स्ट्रॉंग ग्रुप आहे. त्यामुळे सोशल रिप्रोडक्शनचा सगळा हा जो भाग आहे आणि सोशल रिप्रोडक्शनमध्ये सगळंच येतं ना. म्हणजे तुम्ही म्हणजे जे सातत्याने म्हटलं जातं की एक बाईच बाईची शत्रू आहे किंवा हे सगळं जे आहे हा सगळा सोशल रिप्रोडक्शनचा भाग आहे की मला जर माझी जडणघडण तशीच झाली असेल तर मी तशाच पद्धतीने माझी पुढची पिढीसुद्धा तशीच वाढेल असंच ते होणार आहे. सो वाय इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की हे सगळे सोशल रिप्रोडक्शन म्हणजे ह्या सगळा जो काही एक पुनरुत्पादनाचा सगळा जो भाग आहे त्याच्यामध्ये आज कशा पद्धतीने बाई कुठे ती लोकेट होते तिचं म्हणजे ती कशा पद्धतीने तिच्याकडे पाहिलं जातं आणि हे जर बदलायचं असेल म्हणजे हा सगळा जो सोशल रिप्रोडक्शनमुळे होणारे जे काही सगळे प्रश्न आज आपल्या समोर येत आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला काय ऑल्टरनेटिव्सचा विचार करायचा जर असेल तर पहिलं रेकग्नाइज दॅट वर्क ज्याचं रेकग्निशनच नाही आहे की दिस इज वर्क म्हणजे हे वर्क काम आहे हे जोपर्यंत रेकग्नाइज होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये कशा प्रकारे इंटरव्हीन करणार आहोत. तर हे एक खूप स्ट्रॉंगली आजच्या घडीला हे डिबेट्स पुढे येताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्याबरोबर सुद्धा एंगेज करणं हे आम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं आहे कारण त्याच्यामध्ये आज विशेष करून जेव्हा नैसर्गिक साधनांचा ऱ्हास होतो आहे शेतीवरचा अरिष्ट आपल्याला दिसतं आहे तिथे आपल्याला हे लक्षात येतं आहे की त्या कुटुंबाच्या जगण्यामध्येच त्या बाईचा किती मोठा रोल आहे आणि ती जर ते सगळं जे काही काम आहे ते करत नसेल तर आज ॲक्च्युली सर्वायवलचाच एक मोठा प्रश्न उभा ठाकतो.
त्यामुळे जर तुम्ही हे काम रेकग्नाईज नाही केलं, हे काम व्हॅल्यू नाही केलं, हे नॉलेज व्हॅल्यू नाही केलं, तर आपल्याला कोणतेही पर्याय पुढे समोर येणार नाहीत.